नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आज आपण काय पाहणार आहोत तर बघा, नवोदय परीक्षा 2025 चं जे काही आहे, काय आहे गणित आणि तर्कशास्त्र. ठीक आहे. सो याचा अभ्यास कसा करावा. ठीक आहे. सो यासाठी मी पालकांसाठी खास व्हिडिओ बनवली होती की विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करून घ्यावा. ही सगळी व्हिडिओ मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल मध्ये सांगितलं होतं. तुम्ही जाऊन चेक सुद्धा करू शकता, व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता की अभ्यास कसा करावा म्हणून. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर इथे नवोदय विद्यालय प्रवेश आहे. ठीक आहे. काय आहे तर ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर या परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन, अभ्यास आणि सराव महत्वाचा आहे. नक्की महत्वाचा आहे, कारण जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला नक्की काय करायचंय तर तुम्हाला योग्य टाइम टेबल त्यासाठी एक वेळ द्यायचा आहे. एक म्हणजे तुमचं जे 3 सब्जेक्ट आहेत, एका सब्जेक्टला तुम्हाला काय करायचंय योग्य वेळ द्यायचा आहे आणि कॉन्सन्ट्रेट फुल करायचंय. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारे स्टडी करायची आहे. तर बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे, तर काय दिलेलं आहे परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या. तर जो परीक्षा असणार आहे त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे तर बघा, नवोदय परीक्षा प्रामुख्याने 3 मुख्य विभागांवर आधारित आहे. मग ते 3 मुख्य विभाग कोणते तर तुम्हाला इथे दिलेला आहे. काय दिलेलं आहे, मानसिक क्षमता म्हणजे काय तर मेंटल एबिलिटी, त्यानंतर काय आहे गणित, त्यानंतर आहे भाषा चाचणी. ठीक आहे. सो असे 3 विभाग आहेत. 3 सब्जेक्ट तुम्हाला कशामध्ये असणार आहे तर मानसिक शास्त्र मध्ये असणार आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर मानसिक क्षमता झालं, जसं की मानसिक क्षमता हा सब्जेक्ट मीच घेते तुमचा. ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. रेग्युलरली तुम्हाला अटेंड करायचं आहे आपलं लेक्चर 7 वाजता. ठीक आहे. आणि त्यानंतर गणित, भाषा चाचणी. सो 3 विषय आहेत. एकेकाला तुम्हाला काय करायचं, वेगवेगळा वेळ द्यायचा आहे आणि त्या रीतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग असं नाही, समजा तुम्ही आता गणिताचा विषय घेतला, समजा गणितचा अभ्यास तुम्ही करायला घेतलं, तर तुम्हाला काय करायचंय वेगवेगळे टॉपिक एकदाच नाही उघडून बघायचे. सो तुम्हाला आधी तुम्ही एक टॉपिक बघत आहात गणिताचं, तर तुम्हाला त्यावरच कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला क्वेश्चन त्याच टॉपिकवर काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. जसं की आता मानसिक क्षमतामध्ये आरशावरील प्रतिमा झाली. सो आरशावरील प्रतिमा तुम्ही काय करणार तर आधी तुम्ही आरशातील प्रतिमा त्याच्यामध्ये नक्की त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यामध्ये नक्की आपल्याला काय त्याचा हेतू काय आहे, आरशातील प्रतिमा आपल्याला कशा प्रकारे काय करायचे बघायच्या आहेत आणि त्या कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर मिळवायचा आहे. सो हे पहिले तुम्हाला बघायचं आहे आणि मग तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हर एक सब्जेक्टचं तुम्हाला तशाच प्रकारे करायचं आहे. त्यानंतर इथे काय आहे, दिवसातील सर्वोत्तम वेळ निवडा ज्या वेळी तुम्हाला काय ऊर्जा आणि एकाग्रता जास्त असते. पहिली तर बात, तुम्ही जे पण मानसिक जो हा सब्जेक्ट आहे, मानसिक क्षमता हा जो सब्जेक्ट तुम्ही सॉल्व्ह करायला जाणार, ह्याची जर तुम्ही अभ्यास करायला जाणार तर तुम्हाला एकदम एकाग्रता म्हणजे त्या ठिकाणी एकदम शांतता असली पाहिजे आणि पूर्णपणे तुमचं माइंड काय असलं पाहिजे तर स्टेबल असलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्या स्टेबल असल्याने तुमचं काय तर तुमचं लक्ष पूर्णपणे कुठे लागेल तर त्या अभ्यासावर लागेल. ठीक आहे. म्हणजे एकदम एकाग्रताने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर झालं तुमचं हे, तर वेळापत्रकात विविध विषयांना वेळ द्या. ठीक आहे. एकाच वेळी सर्व विषयांचा अभ्यास करू नका. हे मात्र विद्यार्थी खूप जास्त करून करतात. विद्यार्थी काय करतात तर एकाच वेळी काय करतात 1000 पुस्तकं उघडतात. कोणी इंग्लिशचं, कोणी गणिताचं, मराठीचं, सायन्सचं. म्हणजे एकाच वेळी काय होतं कन्फ्युजन होऊन जातं आणि मग काय करता की तुम्हाला येत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचे, जर तुम्ही 1 तास गणिताला देत आहात तर 1 तास गणिताचाच अभ्यास करा. 2 तास मराठीला देत आहेत तर 2 तास मराठीचाच अभ्यास करा. सो तुम्हाला अशा रीतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे तर 50 मिनिटं अभ्यास करा, मग 10 मिनिटासाठी ब्रेक घ्या. ठीक आहे. मग 10 मिनिटासाठी तुम्हाला मोबाईल नाही यूज करायचे, तर 10 मिनिटासाठी तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे.
खाऊन पिऊन काहीतरी जेवून घ्यायचं आहे, ब्रेकफास्ट करून घ्यायचं आहे त्यावेळेस, ठीक आहे. सो तुम्हाला मोबाईल यूज करायचं नाहीये. ओके. त्यानंतर काय आहे तर बघा, सो दररोज प्रॅक्टिस कशी करा, तर दिवसाला किमान 15-20 प्रश्न सोडवा. आता गणिताचे प्रश्न आहेत, जर का तुम्ही आज कन्सेप्ट क्लिअर केली, आज तुम्ही एका गणिताच्या टॉपिकवर कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे, तर मग उद्या त्याच टॉपिकवर तुम्हाला काय करायचे, 15-20 क्वेश्चन काय करायचे, सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. सो अशा प्रकारे करत राहा. टेबल पाडे बघा, आता गणितामध्ये तर काय काय आलं, टेबल झालं, पाढे. सो पाढे तुमचे किमान 30 पर्यंत तरी पाठांतर पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. जर का तुमचे तोंडपाठ नसतील तर करून घ्या. गणिताचे काही सूत्रे असतील, हे तुम्हाला काय करायचे, पाठांतर करायचे, ठीक आहे. म्हणजे पूर्णपणे तोंडपाठ असलं पाहिजे, तरच तुम्ही काही क्वेश्चन असतील ते इझिली सॉल्व्ह करू शकणार आणि हे तुम्हालाच इझी पडणार आहे, ठीक आहे. आणि काय आहे, प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला एकदम काय करायचंय, लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आहे एकाच वेळी सर्व टॉपिक शिकण्याऐवजी एका वेळी एक टॉपिक निवडा. बघा, हे का सांगितलं जातं, कारण तुम्ही काय करता तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता की नक्की काय करायचं. तर इथे दिलेलं आहे काय, एकाच वेळी काय करायचंय, एकच टॉपिक तुम्हाला काय करायचंय तर बघायचं आहे, दुसऱ्या टॉपिकवर जायचं नाही. ओके. त्यानंतर टॉपिक समजून घेतल्यावर सराव प्रश्न सोडवा. आता समजा तुम्हाला एखादा टॉपिक पूर्णपणे समजले, तरच तुम्ही काय करायचंय, तरच तुम्ही पुढच्या स्टेपला जायचंय, ठीक आहे. त्यानंतर इथे काय आहे बरं, तर बघा, गणितातील प्रत्येक सूत्र समजून घेऊन त्याचा उपयोग करून पहा आणि सूत्रांचा योग्य प्रकारे उपयोग केल्याने वाचव. बघा, तर तुम्हाला जर का एखाद्या गणिताचं सूत्र पाठांतर असेल किंवा तुम्हाला पाढे वगैरे सगळे पाठांतर असतील, तर तुम्ही एखादा स्वतः तुम्ही एक क्वेश्चन तयार करायचं आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा स्वतःच द्यायचं आहे. हे कधी देता येईल तुम्हाला, जेव्हा तुमचं टेबल, पाढे, सूत्रे हे सगळं पाठांतर असेल तेव्हा, ठीक आहे. सो अशा रीतीने तुम्हाला काय करायचे, अभ्यास करायचा आहे. सो परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या. आता परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, तर बघा, तर्कशक्ती चाचणीसाठी तुम्हाला आकृती विश्लेषण, बघा, तर्कशास्त्र चाचणीसाठी तुम्हाला काय असणार आहे, आकृती विश्लेषण, पॅटर्न ओळखणे, त्यानंतर काय, श्रेणी पूर्ण करणे आणि तर्कसंगत विचारशक्ती उपयोग करावा लागतो, ठीक आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला खूप डोकं यूज करावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला डोक्याचा वापर जास्त करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकाग्रता हवी आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकदम एकाग्रतेने काय करायचंय, शांत ठिकाणी बसून हे काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय, ठीक आहे. ओके. सो सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजण्यात आलं असेल. मी जे काही सांगितलं सगळ्यांनी एकदम मनावर घेतलं असेल नक्की. सो नक्की ह्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. जे काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायचे, फक्त तुम्हाला ऐकून घ्यायची नाहीये, तर तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचंय, तर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. सो आता आपण इथेच थांबतोय. थँक यू सो मच सगळ्यांना. ओके.